जेव्हा बोलतोय तेव्हा दुपारचे 2 वाजले. तारीख आहे 21 आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल टीव्हीवर सगळ्या चॅनलवर चालू आहे. तुम्ही ते बघताय. मी आता तुमच्याशी बोलण्याआधी 2 मिनिटं जी स्थिती बघितली, ती अशी होती की एकूण जागा आहेत 288 नगराध्यक्षपदाच्या आणि त्याच्यामधल्या भारतीय जनता पक्षाकडे 120 च्या आसपास फिरतायत ते. 127 पर्यंत गेले होते, 128 पर्यंत गेले होते. आता या क्षणाची पोझिशन 122. थोडी मागे-पुढे झाली तरी साधारणतः 120 च्या पुढे राहणार ते. शिवसेना 53 आता आहे. मगाशी 54 होती. त्याच्या आधी 55 होती. त्याच्या आधी 58 होती. याचा अर्थ ते 50च्या पुढे राहणार हे नक्की आहे. राष्ट्रवादी जी आहे ती आता या क्षणाला 39 आहे. थोड्या वेळापूर्वी 36 होती. त्याच्या आधी 38 होती. म्हणजे 35च्या आसपास ते राहणार हे साधारणतः दिसतंय. त्यानंतर काँग्रेस जी आहे ती आता या क्षणाला 34 आहे. मगाशी 33 होती. शरद पवारांची राष्ट्रवादी मगासपासून 7 वर स्थिर आहे. उभाठा केव्हापासून 8 वर स्थिर आहे आणि इतर जे आहेत ते मगाशी बऱ्यापैकी जास्त होते, 35 होते, ते आता कमी झाले. इतरमध्ये वंचित वगैरे, एम-आय-एम वगैरे ते सगळे येतात. तर ते आता कमी झालेले आहेत आणि या क्षणाला ते 8 आहेत. मगाशी पण 8 होते. बरोबर आहे. तर एकूण चित्र असं आहे की 288 पैकी जवळ-जवळ 214 जागा तर डायरेक्ट भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे अधिकृत जे आहे त्यांनी जिंकलेले आहेत 214 आता या क्षणाला. थोडं मागे-पुढे झालं तरी कुठल्याही परिस्थितीत ते 214 ते 225 दरम्यान राहणार आणि यांची संख्या उभाठा काँग्रेसच्या 34, शरद पवारांच्या 7 आणि उभाटाच्या 8 धरून आता 48 आहे. ती 45च्या 50 दरम्यान राहणार. हे साधारणतः चित्र राहील म्हणजे रात्रीपर्यंत हे थोडं चालू राहील मागे-पुढे, मागे-पुढे पण साधारणतः आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जवळ-जवळ मी टक्केवारी जी सांगितली तुम्हाला, की 80% जागा महाराष्ट्रातल्या या महायुतीने जिंकल्या. आपण असं ब्रॉड करू. काही ठिकाणी आपसात लढलेत ते. काही ठिकाणी आता नितेश राणे हा भारतीय जनता पक्षाचा, निलेश राणे त्याचाच भाऊ हा शिंदे गटातला. पण शिंदे गटाने तिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव केला आणि नितेश राणेला हरवलं निलेश राणेनी. म्हणजे काय आपसात लढलेत तिथे सुद्धा भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाने फटका दिलाय बरं. पालघरला पण तसंच झालेलं दिसतंय मला. तर जिथे भारतीय जनता पक्षाने पंगा घेतला शिंदेशी, तिथे शिंदे भारी पडलेत. हा सुद्धा एक नवा मेसेज आहे. म्हणजे पुढल्या महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटी ज्या आता होतील त्याच्यावर याचा फार मोठा परिणाम होणार आहे. फार मोठा परिणाम आहे. पहिली गोष्ट अशी आहे, की उभाठा संपल्यात. उभाठा फिनिश्ड, फिनिश्ड, फिनिश्ड. संपली, संपली. शरद पवारांची काँग्रेस पण राष्ट्रवादी संपली. अरे काय ही काय फिगर आहे का? 7 आणि 8 ही फिगर आहे? अब्रू काय म्हणतात त्याला, यांचं तर उभाठाचं तर गाढवे गेले, ब्रह्मचारी गेले, तोंड काळे झाले जगा माझी, अशी अवस्था झाली आहे. शरद पवारांचं पण काय? काय राहिलं प्रभुत्व? काय राहिलं नेतृत्व? काय राहिलं ते सगळं? इतके महान, इतके लहान झाले. अरे बाबा! आणि अजितदादा नाऊ ही हॅज टेकन पोझिशन ऑफ शरद पवार. आता महाराष्ट्राचे शरद पवार नाही राहिले. अजितदादा झाले. बघा ना, झालं 39. ग्रेट. त्यामुळे आता काय-काय होईल याचे परिणाम? याचा पहिला परिणाम असा होईल, की जे लोकं जाऊ का नको, जाऊ का नको करत होते, ते सगळे धुमाकूळ घालत येणार इकडे. आणि त्यांना आता तिन्ही पर्याय चांगले आहेत. म्हणजे जिथे भारतीय जनता पक्षवाले म्हणतील, की या आमच्याकडे जागा आहे. तिथे ते भाजपत जातील. जिथे शिंदे गटाकडे जागा असतील, शिंदे शिवसेनेकडे, त्यांच्याकडे जातील. अजितदादांकडे. या तिघांकडे आता उबाठामधून मला तर वाटतं उबाठामधले ना, आतापर्यंत जवळ-जवळ 50% 60% लोकं गेलेले आहेत. आता आणखीन एक 20-25% जर गेले ना, तर 10% लोकं होतील उबाठामध्ये. शरद पवारांची अवस्था तीच होणार आहे. त्यांचेही ऑलरेडी 60% 70% गेलेले आहेत. आता त्यांच्याकडेही आणखीन 20% जर गेले तिकडे, तर त्यांच्याकडे 10% उरतील. लोकं म्हणजे एकूण जे लोकं होते त्यात 10% उरतील. म्हणजे काय अवस्था होईल बघा. म्हणजे आता याच्यामध्ये 7 आणि 8 तरी आलेले आहेत त्यांचे. नगराध्यक्ष. पण महापालिका ज्यावेळेला होतील ना, तर 29 पैकी मी तर बोलतोच आहे, की उबाठाला एकही नाही महापालिका, एकही नाही. आणि शरद पवारांकडे 1 आणि काँग्रेसकडे आत्ता ज्या महापालिका आहेत त्याच्यामध्ये आम्ही 9 देतोय. म्हणजे मी देतोय 9. म्हणजे झालं ना 10. म्हणजे 29 पैकी 19 महापालिका महायुतीकडे जाणार. आधी जातील, नंतर जातील. आधी जातील, नंतर जातील. मी एवढ्याकरता म्हणतोय, की काही ठिकाणी आधी युती होईल. आता अजितदादांवर पण प्रेशर येईल ना. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष 122, 125, 130 असा फिरतोय. ह्याच्यानुसार आता अजितदादांना पण विचार करावा लागेल. आता अजितदादा काय करतायत, की शरद पवारांना बरोबर घेऊन शरद पवारांच्या काही लोकांना तरी काही तिकीटं मिळतील, हे मिळतील, काहीतरी कुठे चान्स मिळेल, असं काहीतरी बघतील. आता प्रश्न पुढे कुठला मोठा प्रश्न काय आहे सांगतो तुम्हाला, जो पेच आहे, की शरद पवारांना पण मग महायुती घेणार का बरोबर? आणि शरद पवार हे जरी पराभव झाला असला तरी परत जागा मागणार.
ऑलरेडी शिंदे आणि भारतीय जनता पक्षामध्ये वाट लागलेली आहे जागा वाटपावरून. त्याच्यात अजितदादा जातायत ते बरं आहे, अशा भूमिकेत आहेत म्हणून कुठे नवाब मलिकचं उदाहरण करतायत, कुठे काय करतायत, कुठे काय करतायत. पण त्यांना अजितदादाला काय द्यायची हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता जर शरद पवारांचे लोकं आले आणि ते विद्यमान असले, तर त्या विद्यमान जागांवर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना आणि अजितदादांच्या लोकांचं लक्ष असणार. मग त्यांचं काय करायचं? त्यांना जर त्यांच्या जागा दिल्या, शरद पवार जर समजा महायुतीमध्ये आले, हो ना, अजितदादांबरोबर आले म्हणजे अजितदादा ते मिळून परत महायुतीत आले असं पण होऊ शकतं. आणि मग त्याचा परिणाम असा होऊ शकतो, की महाआघाडीत फूट हा सोडा. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कदाचित शरद पवारांचा एखादा रोहित पवार येऊ शकतो. जर आता तुम्ही महायुतीतच आलात ना. तुम्ही अजितदादांच्या माध्यमातून असा घास घेतला काय आणि असा घेतला काय? घास इथेच महायुतीच्याच तोंडात जाताय ना तुम्ही. हो ना. तर मग रोहित पवार केंद्रामध्ये सुप्रिया म्हणजे जे होत नाहीये, होत नाही म्हणत होतो तिथपर्यंत जाईल हे. एनिवे आज जो निकाल लागलेला आहे त्याच्यामुळे एक नक्की झालं, की महाराष्ट्र हा भाजपाचं राज्य झालं आता. जसं मध्य प्रदेश आहे. त्याप्रमाणे मध्य प्रदेश मी नाव घेतो. आता उत्तर प्रदेश पण म्हणायला हरकत नाही. तसं आता भारतीय जनता पक्षाचं राज्य म्हणजे महाराष्ट्र झालं. फक्त एवढंच आहे, की तिकडे निर्विवाद भाजपाच आहे. इथे महायुती त्यांना लागते. पण चांगलं आहे एका चांगलं आहे. त्याच्यामुळे ओबीसी, मराठा आणि जर शरद पवार आले इकडे आणि अजित पवार आहेतच, तर दलित मुसलमान यांच्यामध्ये सुद्धा फूट पडेल. आणि 29 पैकी 19-20 इतक्या महापालिका डायरेक्ट भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे येतील आणि काँग्रेसला 34 मिळाले असल्यामुळे काही ठिकाणी मी म्हणतोय, की महापौर सुद्धा त्यांना मिळू शकतात काही. त्यामुळे उरलेल्या आपण जागा ज्या आहेत 9 त्या आपण यांच्यामध्ये वाटल्या जातील असं आपण समजूया. एम-आय-एम आता याच्यात एम-आय-एमला किती मिळाल्या? वंचितला आता मगाशी 2 मिळाल्या होत्या. त्यांना आणखीन मिळू शकतात. आणखीन एखाद 2 मिळू शकतात. एम-आय-एमला किती मिळतात मला कुतूहल आहे, की त्याच्यामुळे काँग्रेसवर परिणाम किती होतो ते कळेल. एनिवे हे आजचं चित्र आहे. उद्याचं परत मी तुमच्याशी बोलेन. धन्यवाद.